लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या औद्योगिक विश्वात क्रांती घडवून विकासाला नवी चालना देणाऱ्या त्र्यंबक रोडवरील ठक्करडोम इस्टेट या ठिकाणी 6 ते 9 डिसेंबर दरम्यान आयोजित सीमा इंडेक्स 2024 या औद्योगिक प्रदर्शनाची तयारी आता पूर्ण झाली आहे। महाराष्ट्रासह देशभरातील उद्योजकांच्या दृष्टीने हे प्रदर्शन पर्वणीस ठरणार असल्याचा विश्वास नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केलेला आहे। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमाच्या वतीने नाशिकच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतो आणि त्याचाच एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला उपक्रम म्हणजे निमा इंडेक्स। हे दर 3 वर्षांनी होणारं प्रदर्शन ह्या वेळेस मात्र 6.5 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उद्याच्या 6, 7, 8, 9 डिसेंबर रोजी होऊ घातलेला आहे। अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद याला संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे, उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील उद्योजकांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे। आत्तापर्यंतच्या निमाच्या इतिहासातलं सर्वात मोठं पार्टिसिपेशन असलेलं हे प्रदर्शन आहे आणि त्याला 100% आपल्याकडे प्रतिसाद मिळाल्यामुळे स्टॉल्स संपूर्ण भरलेले आहेत। त्याचबरोबरीने यामध्ये नाविन्यपूर्ण अशी इंडस्ट्री 4.0 असेल किंवा AI असेल, याहीपेक्षा पुढे जाऊन मेकॅट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी अशा पद्धतीच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा एक भव्य मेळा हा नाशिककरांना बघायला मिळणार आहे। आणि या प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी करून B2Bच्या माध्यमातून नाशिकमध्ये नसलेले असे 200हून अधिक बायर्स आपण खास विशेष करून आमंत्रित केलेले आहे। काही परदेशी कॉन्सुलेट जनरल सुद्धा येऊ घातलेले आहेत, ज्या माध्यमातून नाशिक मार्केट होईल आणि नाशिकमध्ये काय विकतंय, काय बनतंय हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा नक्कीच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यासुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल। 4 दिवसाच्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा इंडस्ट्रीच्या उद्योग व्यवसायामध्ये असलेला सहभाग, त्यांचा कसा असलेला सपोर्ट, याचबरोबर कामगार संघटना आणि उद्योजकांचे असलेले संबंध, अशाच पद्धतीने चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेला संबोधल्या जातं अशा नाशिकच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संपादकांबरोबरचा संवाद हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणायला लागेल। आणि नक्कीच हा अतिशय चांगला असा औद्योगिक कुंभमेळा नाशिककरांना मिळेल याची मला खात्री आहे। आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी दिलेल्या प्रतिसादाबद्दल उद्योजकांचे आभार मानत असतानाच येणाऱ्या 4 दिवसामध्ये नाशिककर नागरिक जे होऊ घातलेले उद्योजक आहेत आणि आमचे सर्व सभासद उद्योजक मित्रमंडळींनी भरभरून यामध्ये भेट द्यावी आणि अवश्य या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो। दरम्यान 6 वर्षाच्या खंडानंतर होणाऱ्या प्रदर्शनाला देशभरातील स्टॉल धारकांकडून उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे। 500 पेक्षा अधिक उद्योग यात सहभागी झालेले आहेत। नव्या स्टॉलसाठी देखील मागणी होते। रोबोटिक्स, मॅक्ट्रॉनिक्स, 3D प्रिंटिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाला परिपूर्ण स्टॉल्स येथे असणार आहेत। औद्योगिक विकासासाठी आगामी काळात नाशिक हेच डेस्टिनेशन असल्याने येथे गुंतवणूक करण्याची तयारी देश तसेच विदेशातील उद्योजक करत असून त्यांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन या प्रदर्शनात मिळणार आहे। 200हून अधिक खरेदीदार आणि 95 पब्लिक सेक्टर युनिटला येथे पाचारण करण्यात आलेलं आहे। राज्यात नव्यानं होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची व्हेंडर नोंदणी या ठिकाणी होणार आहे। कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचं देखील यावेळी धनंजय बेळे यांनी सांगितलंय। प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी निमा सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, कैलास पाटील, नितीन आव्हाड, दिलीप वाघ, हेमंत खोंड, सतीश कोठारी, ललित सुराणा, नरेंद्र शालिग्राम, किरण वाजे, सुधीर बडगुजर, हर्षद बेळे, नितीन वागसकर, योगेश पाटील, नानासाहेब देवरे आदींसह निमाचे सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।